नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे 12वी नंतर टॉप लेवलचं कॉमर्स करिअर. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिक्षण तज्ञ CA निलय मेहता आणि गौरी कुलकर्णी. सुरुवातीला दोन्ही तज्ञांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. पुणे येथील नावाजलेल्या निलय एज्युकेशन ग्रुपचे हे संस्थापक आहेत. 12वी कॉमर्स आणि सायन्स नंतर काय करावं? इंजिनिअरिंगमध्ये जॉब कमी होत आहेत, तर मग 12वी सायन्स नंतर कॉमर्स करावं का? कॉमर्समध्ये लाखोंचे जॉब देणारे कोर्सेस कोणते आहेत? बिझनेसमॅन बनायचं असेल, स्टार्टअप चालू करायचं असेल किंवा फॅमिली बिझनेस मोठा करायचा असेल तर काय करावं? असे अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसमोर असतात आणि याच प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन तुम्हाला आजच्या या कार्यक्रमात मिळणार आहे. आणि खास म्हणजे निलय एज्युकेशन ग्रुपने 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब दिलेत. 20, 30, 40 लाखांपर्यंतची ग्रोथ दिलेली आहे. म्हणून निलय संस्थेला देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून विशेष पारितोषिक देखील मिळालेलं आहे. चला तर आज निलयामधील या दोन्ही शिक्षण तज्ञांशी चर्चा करूयात आणि मार्गदर्शन घेऊयात. तर सर, सुरुवातीपासूनच असं प्रत्येकाच्या डोक्यात असतं की सायन्स साईडमधून करिअर केलं की ते उत्तम असतं आणि कॉमर्समध्ये काय तर CS. तर ह्या CS सोडून सुद्धा असं काही उत्तम संधी आहेत का कॉमर्समध्ये करिअरच्या? हा समज होता ना, पूर्वी होता. म्हणजे माझ्या काळी तू हुशार आहेस ना, तू सायन्सला जा किंवा कॉमर्सला गेलो तर आता काय CS व्हायचं बरं का. आणि सो आय बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट ॲक्च्युअली, कारण तेच डोक्यात टाकलेलं होतं. पण आत्ताचा पालक खरंच खूप हुशार झाला आहे आणि त्यांना दिसतंय समोर की अरे बिझनेसमन काय कमावत आहेत, किती मोठं करिअर आहे. म्हणजे साधी जर जगातली 1000 श्रीमंत लोकांची लिस्ट, आपल्या शहरातली 1000 श्रीमंत लोकांची लिस्ट काढली तर त्या लिस्टमध्ये 99% हे बिझनेसमनच दिसतात. सो सगळ्यांना लक्षात यायला लागलंय. इव्हन IIT मधून इंजिनियर झालेली मुलं पण सध्या बिझनेसमध्ये, स्टार्टअपमध्ये उड्या टाकतायत. ते ह्याच कारणासाठी की कॉमर्स हे क्षेत्र मिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीचं क्षेत्र आहे. म्हणजे बिझनेसमध्ये जर बघितलं तर ट्रेडिंग आलं, मॅन्युफॅक्चरिंग आलं, ऑनलाईन बिझनेसेस, सर्व्हिस सेक्टरमध्ये हॉटेल्स चालू करा, हॉस्पिटल चालू करा, ऑनलाईनचे पोर्टल चालू करा. अशा लिटरली लाखो संधी आहेत. वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये ट्रेडिंग, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग, अशा लाखो संधी बिझनेसमध्ये आहेत. आणि जेवढे लाखो बिझनेस आहेत तेवढ्या बिझनेसमध्ये करोडो जॉबच्या देखील संधी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं हे क्षेत्र हे मिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीचं क्षेत्र. आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हाय लेवलच्या उत्पन्नाची गोष्ट केली तर जॉबमध्ये अगदी इंजिनिअरिंगचा विचार केला तर काही करोडोंपर्यंत पोहोचतात. पण मोठे 200-300 करोडच्या सॅलरी घेणारे जॉब हे तुम्हाला मॅनेजमेंट क्षेत्रातच दिसतील, जिथं सुंदर पिचोई सारखी लोक, इंदिरा नुई सारखी लोक शेकडो करोडमध्ये सॅलरी घेत आहेत. आणि जे बिझनेसमन झालेले आहेत ते लाखो करोडोंमध्येही कमवतात आणि हजारो करोडचं उत्पन्न असणारेही बिझनेसमन आहेत. म्हणजे उत्पन्नामध्येही आणि ऑपॉर्च्युनिटीमध्येही हे कॉमर्स क्षेत्र खूपच जबरदस्त आहे. आणि ह्या क्षेत्रात ना तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या संधी आहेत. म्हणजे ज्यांना मीडियम करिअर करायचं आहे की बाबा माझी उडी सुरुवातीचा पगार 4-5 लाख मिळावा, पुढे जाऊन 10-20 लाखापर्यंत ग्रोथ व्हावी, तर तशाही पद्धतीच्या असंख्य संधी जॉबमध्ये पण भेटतात आणि बिझनेसमध्ये पण. आता आमच्याच इथे जे स्मार्ट BCom सारखे कोर्सेस आहेत, फायनान्स मॅनेजर, अकाउंट्स मॅनेजर सारखे निलयामधले कोर्सेस कित्येक मुलांना 10-20, 30-30 लाख, 40-40 लाखापर्यंत ग्रोथ झालेले आहेत मीडियम करिअरमध्ये. आणि तेच बरोबर ज्यांना खूप मोठं स्वप्न असतं की मोठा बिझनेसमन व्हायचं आहे, ग्रेट करिअर करायचं आहे, त्यांना इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये संधी आहेत, मोठे बिझनेसमॅन होऊ शकतात. आमच्या इथल्या स्मार्ट BBA कोर्समधून जी मुलं पासआउट होत आहेत ती कित्येक तरी US ला गेलेली आहेत, CFA होत आहेत, मोठे IIM सारख्या एक्झामसाठी जात आहेत, IIM सारख्या कॉलेजसाठी जात आहेत आणि हजारो करोडच्या उत्पन्नापर्यंत ते नक्की काही वर्षात पोहोचतील. ह्या अशा सर्व प्रकारच्या करिअरचा प्रचंड मोठी संधी असणारं क्षेत्र म्हणजे हे कॉमर्सचं क्षेत्र आहे. अगदीच. पण सर, तुम्ही सांगितलेलं की या जॉब आणि बिझनेसच्या कॉमर्समधून ज्या मिळणाऱ्या संधी आहेत, या आकर्षक संधी नेमक्या कशा मिळवायच्या? जेवढ्या हाय लेवलच्या संधी तुम्हाला पाहिजेत, जेवढे हाय लेवलची तुमची स्वप्न आहेत ना, तेवढं हाय लेवलचं एज्युकेशन तुम्हाला घ्यावं लागेल ह्या संधी जर मिळवायच्या असतील तर. मग 12वी नंतर पहिला विचार करायचा की काय करावं लागतं कॉमर्समधल्या ह्या संधी मिळवायला. तर लक्षात घ्या, 12वी नंतर कॉमर्समध्ये 2च पर्याय. पहिल्यांदा ग्रॅज्युएशन करा आणि ग्रॅज्युएशन नंतर स्पेशलायझेशनमध्ये जाऊन
पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स करा. हे दोनच कॉमर्समधले मोठे पर्याय. तर मग पहिला पर्याय लक्षात घ्या की 12वी सायन्स असू, आर्ट्स असू, कॉमर्स असू, तुम्ही कुणीही कॉमर्समध्ये येऊ शकता. आणि मग कॉमर्समध्ये आल्यावर ग्रॅज्युएशन कुठलं करावं, तर असं ग्रॅज्युएशन करावं जे तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स देत आहे. कॉमर्सचं क्षेत्र हे फक्त बुकिश नाही आहे, मला भरपूर मार्क्स मिळाले म्हणून माझं करिअर मोठं होईल, नाही. त्या मार्क्सबरोबर मी स्मार्ट असलो पाहिजे, मला टेक्नॉलॉजी आली पाहिजे, माझं कम्युनिकेशन स्मार्ट पाहिजे, मला ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रात, माझ्यामध्ये लिडरशिप स्किल्स पाहिजेत. म्हणून असं ग्रॅज्युएशन करा जे तुम्हाला स्मार्ट बनवतं आहे. ज्याला 2 पर्याय निलयामध्येही आहेत की ज्यांना आज की पटपट जॉबला लागायचं आहे किंवा मला इंडस्ट्रियल एक्सपोजर घ्यायचं आहे आणि पुढे छान ग्रोथ व्हावी, मला पटकन जॉबची गरज आहे, अशा लोकांसाठी स्मार्ट बीकॉमचं अतिशय सुंदर करिअर आहे जे 1 वर्षातच 100% जॉबला लावतं. बीकॉम झाल्यावर 1 वर्षात नाही, 12वी झाल्यावर 1 वर्षातच जे जॉबला लावतं आहे असं स्मार्ट बीकॉम आहे. आणि ज्यांना खूप हाय लेवलचं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी स्मार्ट BBA जो तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेस, इंटरनॅशनल कोर्सेस, हाय लेवलचे जॉब्स ह्याच्यासाठी रेडी करतोय. सो पहिल्यांदा ग्रॅज्युएशन स्मार्ट करा आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण काउन्सिलिंगला आलात की कुठलं हायर एज्युकेशन करायचं, कशा पद्धतीनं इंटरनॅशनल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळवायच्या, स्कॉलरशिप मिळवायच्या, ह्याचा सगळा सल्ला देऊ. आणि जर काही कन्फ्युजन असेल ना तर निलयामध्ये या, आमची टीम तुम्हाला बेस्ट काउन्सिलिंग करेल. आणि तुमच्या सगळ्या शंका अगदी 10वी, 11वी, 12वीतले असला तरी काउन्सिलिंगला या. वी विल गाईड यू. आणि कशा पद्धतीनं ह्या संधी हस्तगत करायच्या याच्यासाठी सगळं मार्गदर्शन अगदी फ्री ऑफ चार्ज देऊ तुम्हाला. ओके सर, 1 वर्षात 100% जॉब गॅरंटी देणारा असा हा स्मार्ट बीकॉम कोर्स नेमका काय आहे थोडक्यात? अच्छा, हा स्मार्ट बीकॉम खरंच मी नक्कीच म्हणेल की भारतातला एकमेव कोर्स जो 12वी झाल्यानंतर 1 वर्षात जॉबला लावतोय. म्हणजे 1 वर्षात पहिल्या वर्षी तुम्हाला फटाफट भरपूर स्किल शिकवले जातात आणि दुसऱ्या वर्षी जॉब दिला जातो. काय होतं या स्मार्ट बीकॉममध्ये? FY बीकॉममध्ये सगळे इंडस्ट्रीला रिक्वायर्ड स्किल्स शिकवले जातात, कम्युनिकेशन शिकवलं जातं, टेक्नॉलॉजी शिकवली जाते, इंटरव्ह्यूची भरपूर प्रॅक्टिस करून त्या मुलाला स्मार्ट बनवलं जातं FY बीकॉममध्ये. आणि SY पासून त्या विद्यार्थ्याला 10 ते 20 हजारची स्टार्टिंग सॅलरी मिळते. ज्यांना उत्पन्न हवंय त्यांना उत्पन्न मिळतं, ज्यांना इंडस्ट्री एक्सपोजर हवंय त्यांना इंडस्ट्री एक्सपोजर मिळतं. आणि 18व्या 19व्या वर्षी तो मुलगा करिअरमध्ये सेटल होतो. पुढे 3, 5, 7 लाख, 10 लाख, 15 लाख अशी त्याची ग्रोथ होत जाते. वयाच्या 25-26 वर्षापर्यंत तो विद्यार्थी लाईफमध्येही सेटल झालेला असतो. 10-15 लाखाच्या सॅलरीवरती तो नक्की असतो. असा हा स्मार्ट बीकॉम आहे जो 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवरती देतोय की 18व्या 19व्या वर्षाला आम्ही तुम्हाला जॉबला लावणारच. असा हा एकमेव आहे भारतातला बीकॉम जो मराठी मीडियममधली मुलं असू, गावातली मुलं असू, शहरातली मुलं असू, इंग्लिश मीडियमची मुलं असू, सगळ्यांना स्वतःच्या पायावर सामर्थ्याने उभा करतोय आणि यशाच्या मोठ्या गगनात भरारी मारण्यासाठीही कॅपेबल करतोय. अगदीच. गौरी मॅम, तुमच्याकडे येते. आपल्या प्रेक्षकांना निलयाच्या स्मार्ट BBA बद्दल, स्मार्ट BBA कोर्स आहे याबद्दल थोडक्यात सांगाल? स्मार्ट BBA खरंच अफलातून कोर्स आहे. वंडरफुल करिक्युलम, ब्युटिफुली क्राफ्टेड बाय नाईब इंटरनॅशनल बिझनेस कॉलेज. स्मार्ट BBAलाच आता 9th बेस्ट इमर्जिंग कॉलेजचं रँकिंगसुद्धा आम्हाला मिळालं. इनफॅक्ट फोर्ब्सनी या अभ्यासक्रमाचं कौतुक केलं आहे. मोस्ट होलिस्टिक एज्युकेशन म्हणून या अभ्यासक्रमाकडे बघितलं जातं. आता हा अभ्यासक्रम कोणी करावा? ज्यांना इंटरनॅशनल लेवलचं एज्युकेशन करायचं आहे, US, UK, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी स्ट्रॉंग बेस क्रिएट करण्याचं काम हा स्मार्ट BBA करतो. आणि आपले टायअप पण आहेत नाही? येस, आपले टायअपही आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या घरी फॅमिली बिझनेसेस आहेत, ज्यांना ते मल्टिफोल टाइम्स मोठे करायचे आहेत, त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल बिझनेस एज्युकेशन देणारा हा स्मार्ट BBA आहे. किंवा स्टार्टअपसुद्धा मोठे करण्यासाठीचं पूर्ण शिक्षण या अभ्यासक्रमात मिळतं. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ज्यांना मोठे जॉब्स करायचे आहेत, अगदी उद्या CEO, CFO लेवलला पोहोचायचं आहे, त्यांची एक बौद्धिक कॅपॅसिटी, त्यांची होलिस्टिक डेव्हलपमेंट पूर्ण करण्यासाठी स्मार्ट BBAची संपूर्ण टीम निले सरांच्या मार्गदर्शनाखाली 24/7 काम करत असते. इनफॅक्ट या कोर्सला इतकी डिमांड वाढत चालली आहे. सायन्समध्ये BE, BTech सारखे अभ्यासक्रम सोडून 80-90% असणारे विद्यार्थीसुद्धा आता स्मार्ट BBA प्रेफर करतायत. हो ना सर? ऑब्व्हियसली. आणि
ह्या कोर्समध्ये जेवढं हाय लेवलच्या मुलांसाठी केलं आहे ना तेवढंच हाय लेवलचं ट्रेनिंग देतोय आम्ही. म्हणजे पहिली गोष्ट इथलं एज्युकेशन खूप अफलातून आहे. सगळ्या बिझनेसच्या सर्व एरिया ह्याच्यात कव्हर झालेले आहेत. प्रॅक्टिकली फुल प्रॅक्टिकल एक्सपोजर, इंटरनॅशनल एक्सपोजर ह्या एज्युकेशनमध्ये दिलं जातं आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जाते आणि प्रत्येक मुलगा हा अभ्यासात ग्रेट होईल ह्याची काळजी घेतली जाते. एज्युकेशन सोबतच तिथं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लाईफ. म्हणजे लाईफ पण एन्जॉय केलं पाहिजे ना. कॉमर्सला मुलं येतात म्हणजे सर हमको लाईफ चाहिए, सर हमको ना एकदम मस्त कॅम्पस चाहिए. सो ह्या सगळ्या फॅसिलिटी, इंडोर स्पोर्ट्स, आउटडोर स्पोर्ट्स, टर्फला घेऊन जाणं, ट्रेकला, ट्रिपला, 12 वेगवेगळे क्लब आहेत की ज्या क्लबमध्ये मुलं फुल ऑन वर्षभर एन्जॉय करत असतात. वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज, डान्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग, एक्झरसाइज, एव्हरीथिंग गोज ऑन ओव्हर हेअर. आणि लाईफ पण सेलिब्रेट होतं इथं. एज्युकेशन, लाईफ सेलिब्रेशन ह्याच्याबरोबर तिसरी खास गोष्ट आम्ही देतो ह्याच्यामध्ये ती म्हणजे की ह्यांचं लाईफ म्हणजे संस्कार, आदर्श घडवणं, विचार घडवणं, इमोशनल कोशंट, हाऊ टू डील विथ द वर्ल्ड आउटसाईड, त्यांच्यातल्या कम्युनिकेशन स्किल्स ह्या सगळ्या डेव्हलप करणं. आणि हे सगळं इतकं जर देतोय तर त्याच्याबरोबरच हा एकमेव कोर्स आहे भारतातला पुन्हा की जो 100% गॅरंटी देतोय सक्सेसची. बिझनेसमधलं सक्सेस असो, जॉबमधलं किंवा इंटरनॅशनल एज्युकेशनला छान कॉलेज मिळवायचं स्वप्न, ह्या सगळ्यासाठी 100% खात्री देणारा असा हा स्मार्ट BBA खूप हाय लेवल BBA आहे. अगदीच. सर, स्मार्ट बीकॉमच्या अवघ्या 1 वर्षात म्हणजे साधारण 18व्या वर्षात तुम्ही जॉब देता. पण हे कसं शक्य आणि लगेच हा जो जॉब असतो तो लॉंग टर्म असतो का? हे बघा, पहिली गोष्ट कंपन्यांना रिक्वायरमेंट आहे चांगल्या लोकांची, त्यांना स्किल पाहिजेत. म्हणून आम्ही करतोय काय, फर्स्ट इयरमध्येच ह्या मुलांना इंडस्ट्रीला जे रिक्वायर्ड आहे ते नॉलेज दिलं जातं. सगळं अकाउंट्स, टॅक्सेशन, कशा पद्धतीनं बँकिंग चालतं, शेअर मार्केट चालतं, मग आजकालची सगळी टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. मग त्यांना टॅली, सॅप, कॉम्प्युटर्स कसे हँडल करायचं, इंटरनेट कसे, वेगवेगळे पोर्टल्स कसे हँडल करायचे, त्याचं सगळं टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्याच्याबरोबर कम्युनिकेशनला स्मार्ट केलं जातं, इंटरव्ह्यूची भरपूर प्रॅक्टिस केली जाते. आणि ही मुलं 12 वर्षाची म्हणजे 18 वर्षाची कॅपेबल तरुण आहेत की जे फटाफट ग्रास्प करतात गोष्टी अशा. आणि जेव्हा ते 1 वर्षात एवढे स्मार्ट होत आहेत तेव्हा त्यांना जॉब देणं म्हणजे अगदी सोपं आहे. मागच्या सर्व झालेल्या बॅचेस सगळी मुलं प्लेस झाली आहेत आणि अपेक्षेपेक्षा छान सॅलरी त्यांना मिळालेल्या आहेत. 18व्या वर्षीच ते छान सॅलरीला लागतात. 10,000 मुलांना निलयाने आत्तापर्यंत प्लेस केलं आहे आणि त्याच्यासाठी अवॉर्ड्स पण निलयाला मिळालेले आहेत. सो जॉब लावणं हे नक्कीच अवघड नाही. आणि दुसरा जो प्रश्न विचारलात ना तुम्ही की हे लॉंग टर्म असतं का, अरे ह्यांचे एम्प्लॉयर्सच यांना सोडत नाहीत. त्यांचे फोन येतात की सर मुलं किती ग्रेट आहेत ही, आणि त्यांना मग हळूहळू 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 12 लाख अशा राईज मिळत जातात. आणि वयाच्या 25-26 पर्यंत हे 10-15 लाखाच्या सॅलरीवरती बसलेले असतात. सो दिस इज अ व्हेरी प्रोफाउंड करिअर, व्हेरी प्रोफाउंड. अगदीच. सर, प्रेक्षकांकडून काही फोन काही आले आहेत तुमच्यासाठी, प्रश्न आहेत त्यांचे, त्यावर आपण चर्चा करूयाच. पण ते आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण त्यावर चर्चा करूया. तर CA निलय मेहता सर आणि गौरी कुलकर्णी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा C24 तास. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत शिक्षण तज्ज्ञ CA निलय मेहता आणि गौरी कुलकर्णी यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूयात. तर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत ते आपण आता घेऊयात. तर साताऱ्याचे अतुल शिंदे यांचा असा प्रश्न आहे की स्मार्ट BCom केल्याने काय फायदा होतो आणि त्याची फी किती आहे? अतुल, स्मार्ट BCom ह्या नावाप्रमाणेच ना हा कोर्स येणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला स्मार्ट बनवतोय. स्किल्समध्ये स्मार्ट, कम्युनिकेशनला स्मार्ट, त्याची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करतोय आणि बेसिकपासून फंडामेंटल अभ्यास शिकून त्याला अभ्यासात पण स्मार्ट करतोय. पहिला फायदा, प्रत्येक विद्यार्थी स्मार्ट होतोय. दुसरा फायदा, त्याला स्मार्टनेस बरोबर चांगलं आयुष्य, चांगले संस्कार, कसं आयुष्यात जगायचं असतं, कसे डिसिजन घ्यायचे असतात, ह्या सगळ्यांचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामुळे तो आदर्श आयुष्यही जगायला शिकतोय. मग ह्याच्यानंतर पुढची गोष्ट, 18व्या वयाला म्हणजे फक्त पहिलं वर्ष BComचं झालं की त्याला जॉब लागतोय. 10 ते 20 हजार मंथली सॅलरीचा त्याला जॉब लागतोय. आणि पुढे वयाच्या 25-26ला तो 10-15 लाखापर्यंत राईज घेऊन आयुष्यात सेटल होतोय. हे फायदे कुठल्या तरी दुसऱ्या कोर्समध्ये आहेत का? मग फी किती असेल बाबा ह्या कोर्सची? आणि फीमध्ये जरी बघितलं ना तर नॉर्मल BComला जवळजवळ
50-60 हजारचा तरी खर्च येतो 3 वर्षांमध्ये. क्लासेस, थोडेफार कॉम्प्युटर कोर्सेस आणि बीकॉमचं बघितलं तर. तेच जर स्मार्ट बीकॉममध्ये बघितलं ना तर पहिल्या वर्षी अंदाजे 1,60,000ची फी द्यावी लागते आणि दुसऱ्या 2 वर्षामध्ये त्याला 3 लाखाचं उत्पन्न मिळतं. म्हणजे पहिल्या वर्षात 1,60 गेले, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात 3 ते 4 लाखाची सॅलरी आली, म्हणजे नेट 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न मिळतं. नॉर्मल बीकॉमला 50-60 हजार जातात आणि इथे 2-2.5 लाख स्मार्ट बीकॉममध्ये तुम्ही कमवता, म्हणजे 3-1 लाखाचा फायदा नाही का? तर थोडक्यात स्मार्ट बीकॉम एज्युकेशन असो, स्मार्टनेस असो, जॉब असो, ग्रोथ असो किंवा फीज असो, ह्या सगळ्यांमध्ये तुमचा फायदाच फायदा करून देत आहे. अगदी. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपल्या प्रेक्षकांमधून नगर जिल्ह्यातून सनम चौधरी आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे की नॉर्मल बीकॉम नंतर जॉबच मिळत नाही, तर स्मार्ट बीकॉम करून मला नक्की जॉब मिळेल का? खरंय, नॉर्मल बीकॉम नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना स्किल्स नसल्यामुळं जॉब मिळत नाहीत. पण स्मार्ट बीकॉमची गोष्ट तशी नाही आहे. इथे पहिल्याच वर्षात इतकी सुंदर तयारी होते आणि मुलं कॉर्पोरेट रेडी होतात. त्यामुळं अगदी सेकंड इयरला असतानाच मुलांच्या हातामध्ये नोकरी असते. त्यांना बीकॉम पूर्ण व्हायची वाट बघावी लागत नाही. आणि इनफॅक्ट आत्तापर्यंत आमच्या स्मार्ट बीकॉमच्या जेवढ्या बॅचेस झाल्या त्या सगळ्या आम्ही अगदी व्यवस्थित प्लेस केलेल्या आहेत. तशी गॅरंटीच निलया देतं 100% प्लेसमेंटची आणि गेल्या 15 वर्षांपासून ही प्लेसमेंटची गॅरंटी आम्ही तंतोतंत पाळलेली आहे. त्याच्यामुळे सनम, कुठलाही विचार करू नकोस. बिनधास्त तुझ्या आईवडिलांना घेऊन ये, कॉलेजला व्हिजिट कर, इथल्या विद्यार्थ्यांना भेट, म्हणजे तुला नक्की कळेल की निलया म्हणजे 100% जॉबची हमी हे का बरं म्हटलं जातं. अगदीच. सर, ऋतिक कुलकर्णी मुंबईवरून, त्यांचा असा प्रश्न आहे, मी मुंबईचा आहे, मला निलयात ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आपल्याकडे स्टे आणि फूडच्या काय फॅसिलिटीज आहेत? गौरी, तू सांगू शकशील याच्याबाबत? येस, डेफिनेटली. कसं आहे, हॉस्टेल आणि मेस या दोन्ही गोष्टी मुलं आणि मुली या दोघांसाठी अतिशय सुंदर अवेलेबल आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर जे विद्यार्थी जीवनामध्ये गरजेचं आहे, जसं की कॉम्प्युटर्स लॅबच्या अवेलेबिलिटी लागते किंवा मेडिटेशन रूम असायला हवी, इन्क्युबेशन सेंटर असायला हवं, विद्यार्थ्यांसाठी इंडोर गेम्स, आउटडोर गेमच्या फॅसिलिटीज असायला हव्या. या सगळ्या गोष्टी निलयामध्ये खूप सुंदर पद्धतीने हँडल केल्या जातात आणि आहेत अवेलेबल. येस. ओके. आता मुंबईवरून अविराज चोपडा आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे, मला US, UK किंवा अन्य इंटरनॅशनल MBA MS करायचं आहे, तर मी काय करावं? अविराज, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण कॉमर्समध्ये आता मॉडर्न जी मुलं आहेत ना ते हा विचार करायला लागली की ऑर्थोडॉक्स कोर्सेस करण्यापेक्षा जर मी इंटरनॅशनल MBAला गेलो, MS ला गेलो तर मला कितीतरी रिस्पेक्ट मिळते, कितीतरी हाय अर्निंग्स मिळत आहेत, बिझनेसमध्येही फायदा होत आहे. सो व्हेरी गुड एम, पहिली गोष्ट तुझी. आणि दुसरी गोष्ट, अरे स्मार्ट BBAचे माझे कित्येक विद्यार्थी अगदी शहरातनं आलेले, कॉन्व्हेंटचे असू देत किंवा अगदी मीडियममधले असू देत, ते सगळे ना ह्या इंटरनॅशनल एज्युकेशन करता आम्ही रेडी करतो. थर्ड इयरमध्ये आता आम्ही एक स्पेसिफिक एफर्ट घेतोय की कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजला अप्रोच करायचं, तिथे ॲडमिशन मिळवायची, हे एक ध्येय आहेच, पण त्याच्यासोबत मॅक्झिमम स्कॉलरशिप कशी मिळेल ह्याच्याही दृष्टीनं आता आम्ही मुलांना तयार करायला लागलोय आणि आमची बरीच मुलं इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजमध्ये जायला लागली आहेत. सो इफ यू ड्रीम सो बिग, निलया स्मार्ट BBA इज दॅट मच हाय लेवल फॉर यू. नक्कीच स्मार्ट BBAला ये, तुझी ही सगळी ड्रीम्स पूर्ण करायला आम्ही मनापासून हेल्प करू तुला. अगदीच. मॅम, स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट BBA चे कोर्सेस जे आहेत ते कोण करू शकतं, याची एलिजिबिलिटी काय आहे आणि ॲडमिशनची प्रोसेस काय आहे? वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगा. 12वी सायन्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. आमची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतरच या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळते. पण अगेन हे अभ्यासक्रम खूप जास्त हाय लेवलचे असल्यामुळं याला लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. त्यामुळं लवकरात लवकर परीक्षा तुमची 12वीची झाली की लगेचच पालकांना घेऊन या, एंट्रन्स एक्झाम द्या आणि आपली ॲडमिशन बुक करा. अगदीच. सर, जाता जाता कॉमर्स करिअरबाबत आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि आणखी एक मला विचारायचं आहे, तुम्हाला नुकतंच देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं आहे, तर ते कशाबद्दल मिळाले ते सुद्धा सांगाल. पहिली गोष्ट, ते जे पारितोषिक मिळालं देवेंद्रजी फडणवीसकडून ते होतं कारण अल्पावधीत, जसं 2008 पासून आम्ही चालू झालोय, एकमेव कॉलेज असं आहे की ज्यांनी 10,000 मुलांना प्लेसमेंट दिलेली आहे. आजपर्यंत आलेल्या प्रत्येक मुलाला 100% जॉब देण्यात आला आहे जर त्यानं रेग्युलरली कोर्स कंप्लीट केलेला आहे. आणि मुलांच्या ग्रोथ पण 30-30, 40-40 लाखापर्यंत झाल्यात. ह्याच्यासाठी ते अवॉर्ड मिळालेलं होतं अँड वी आर रिअली प्राऊड अबाउट दॅट. आणि दुसरी गोष्ट, मुलांना काय सांगाल तर पहिली गोष्ट लक्षात घ्या
की कॉमर्समध्ये प्रचंड संधी आहेत. सर्वात श्रीमंत करायचं, सर्वात सुंदर आयुष्य जगायच्या ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी कॉमर्स करिअरमध्ये आहेत. तुम्ही 12वी सायन्स असाल, कॉमर्स असाल किंवा आर्ट्स असाल, नक्की विचार करा कॉमर्समध्ये यायचा. आणि काय करायचं आहे पुढे जाऊन ह्याच्यात जर कन्फ्यूज असाल तर निलयामध्ये या आईवडिलांना घेऊन आम्ही तुमचं फ्री काउन्सेलिंग करू. पण लक्षात घ्या, 12वी नंतरचं ग्रॅज्युएशन हे तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा. ते ग्रॅज्युएशन स्मार्ट पाहिजे, प्रॅक्टिकल शिकवणारं पाहिजे, तिथं तुम्हाला छान वळणं लागतील असं कॉलेज पाहिजे. म्हणून स्मार्ट BBA, स्मार्ट BCom सारखं ग्रॅज्युएशन करा. त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लाखो संधी उपलब्ध होतील आणि आयुष्यात ग्रेट व्हायला निलयाची टीम कायम मदत करेल तुम्हाला. तर मोठी स्वप्न पहा, मोठ्या कोर्सेसला स्मार्ट BBA, BCom सारख्या ॲडमिशन घ्या. अगदीच, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर प्रेक्षकांना जॉब तर बरेच मिळतील, पण चांगल्या सॅलरीचे जॉब मिळवण्यासाठी नेमकं काय करावं, कोणते कोर्सेस करावं, यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्हाला आज मिळालेलं आहे. तर एक उत्तम करिअर घडवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच कॉन्टॅक्ट करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.